अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. या रोजी आपण संपूर्ण पत्रकार बंधूंना या ठिकाणी एकत्रित केलं. आपण सर्वजण अगदी तन्मनधनाने या कार्यक्रमाची प्रसिद्धी होण्यासाठी आपण उपस्थित झाला. त्याबद्दल तुम्हा सर्वांना मंगलकामना, तुम्हाला धन्यवाद देतो. त्याचबरोबर आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये आमच्या कोर कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष अनिल कुमारजी बस्ते साहेब, आमचे ढाकरगे साहेब, दांडगे साहेब, आमच्या संगीताताई सावंत, आंबेडकर मॅडम, आमच्या संगीताताई खंडके, संघमित्रा बनसोडे, आमच्या दांडगे मॅडम, त्याचबरोबर आमच्या पूजनीय भिक्खुनी संघशिलाजी, आमचे ज्यांनी या कार्यक्रमाचं परमिशनसाठी अतिशय कष्ट घेतले, तसे आमचे खंडारे साहेब, आमचे पत्रकारजी गवळे बाबा आणि आपल्या सर्वांना मी मंगलकामना देतो. खरं तर ही परिषद 70 वर्षानंतर आपण या औरंगाबाद शहरात घेतोय. आपल्याला या परिषदेसाठी ज्यांनी हे ऑफिस दिलं असे आमचे महाउपाध्यक्ष अशोक डोंगरे साहेब यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद देतो, मंगलकामना देतो. ही परिषद घेण्याचा उद्देश असा आहे. 1954 मध्ये परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रंगून या शहरामध्ये या जागतिक परिषदेला उपस्थित झाले होते. ही परिषद 6वी परिषद म्हणजे 6वी समिती होती. त्या समितीला मात्र गोयंका गुरुजी होते, भदंत आनंद कौशल्यान होते आणि परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते. त्यानंतर 2 वर्षानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा दिली. आपण धर्मांतर बौद्ध झालो आणि त्यानंतर आपली वाटचाल चालू झाली. ज्या बाबासाहेबांनी धर्मांतर केल्यानंतर जी आपल्यामध्ये सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि आर्थिक प्रगती झाली, त्याचा दुवा म्हणजे 6वी जागतिक धम्म परिषद आणि त्याचा एक आदर्श म्हणून 70 वर्षे पूर्ण झाले, भारतामध्ये ही परिषद झाली पाहिजे या उद्देशाने गेल्या 1 वर्षापासून सतत 36 जिल्हे आणि 358 तालुके फिरून हा प्रचार केला. म्हणजे औरंगाबाद शहराला, कारण आमच्या औरंगाबाद शहराचे शुद्ध उपासक उपासिका आहेत, त्यामुळे त्यांना आम्ही कमी वेळ दिला. अगदी 1 महिन्यामध्ये औरंगाबाद शहर आम्ही कव्हर केलं. परंतु या औरंगाबाद शहरातील या ऐतिहासिक भूमीमध्ये हे परिषद घेत असताना अतिशय आनंद होत आहे की आमच्यासोबत जे काही काम करतात अहोरात्र, जेव्हा रात्री 2 वाजेपर्यंत आम्ही इथे बसलेलो होतो. आमचे बस्ते साहेब असतील, डॉक्टर अरविंद गायकवाड साहेब असतील, आमचे डॉक्टर भारत सोरेन सर असतील, आमचे डोंगरे साहेब असतील, खंडारे साहेब असतील, ढाकरगे साहेब असतील, आमच्या सर्व महिला मंडळ असतील, हे सर्व कोर कमिटीचे पदाधिकारी समाजाला याच्यामधून काही मिळावं यासाठी रात्रीचे 2 वाजेपर्यंत आमच्या मिटिंगा चालू आहेत. म्हणजे यामध्ये कोणाला काही मिळेल असेल ती अपेक्षा नाही, पण समाजाचं निस्वार्थपणे आपल्याला बाबासाहेबांची धम्म चळवळ आणखी परत 100 वर्षे चालावी आणि ते चालण्यासाठीच ही तळमळ, ही धावपळ, हे कार्य आपण करत आहोत. मला असं वाटतंय या जागतिक परिषदेला जी अनंतवंती घेत आहे, त्या अनंतवंतीचे पाऊल आपल्या औरंगाबाद शहरात लागतात. आपण फार पुण्यवान आणि भाग्यवान आहोत, लकी माणसं आहोत आपण. अनंतवंतीची डोळ्याने दिसत नसतात. त्यांच्यासाठी मी गेल्या 2 ते 3 वर्षापासून त्यांच्या पाठीमध्ये जगातले जे विपश्यनाचार्य आहेत असे महान धर्मगुरू आपल्याला जापान आणि म्यानमारचे लाभलेले आहेत आणि 30 देशातील डॉक्टरेट असलेले विद्वान बौद्ध भिक्खू आणि भिक्खुनी आपण निमंत्रित केलेले आहेत. म्हणजे औरंगाबाद शहराला किती मोठा वारसा आहे. औरंगाबाद शहरात 30 देशातील भिक्खू आणि भिक्खुनी साधी गोष्ट नाही. त्याचबरोबर आमच्या महाराष्ट्रातील विद्वान, श्रेष्ठ आणि ज्येष्ठ बौद्ध भिक्खुनी सुद्धा आपल्या या परिषदेला येत आहेत. तर ही सर्व तयारी करत असताना संपूर्ण औरंगाबाद शहरातील पालकमंत्री असतील, औरंगाबाद शहरातील खासदार असतील, औरंगाबाद शहरातील आमदार असतील, औरंगाबाद शहरातील आमचे राजकीय नेते असतील, हे सर्व आमच्या सोबत आहेत असं मी बोलतो. हा कार्यक्रम एकदा माताजी घेऊ शकत नाही, तर अख्खे सर्व औरंगाबाद शहरातील आपापल्या क्षेत्रामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने आम्हाला प्रतिसाद देत आहेत. मी त्यांना सर्वांना धन्यवाद देतो, मंगलकामना देतो. त्याही पलीकडे या 5 दिवसामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही बातमी जाईल यासाठी आपणही सुद्धा माझ्यासोबत आहात. गेल्या 6 महिन्यापासून आपण पेपरला बातम्या देतच आहात, कारण भीमटेकडे तुमचं अधिक प्रेम आहे असं मला माहीत आहे. मग आमचे निळे प्रतीक असतील, आमचे सर्व पत्रकार असतील, आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो.
की आपण सर्वांनी महाराष्ट्रामध्ये तळागाळातील समाजापर्यंत ही जागतिक परिषद गेली पाहिजे. नेमका जागतिक परिषद म्हणजे काय याचा अर्थ आमच्या तळागाळातल्या माणसांना कळला पाहिजे. परिषदा अनेक होतात, पण ही परिषदला एवढी मोठी तयारी 1 वर्षापासून का करावी लागली याचं कारण मात्र आमच्या प्रत्येक माणसाला कळलं पाहिजे. प्रत्येक माणूस तेवढा प्रभावी झाला पाहिजे आणि प्रत्येक माणूस बौद्ध धर्माच्या परंपरेने वागला पाहिजे. या परिषदेचा मुख्य उद्देश आहे की आमच्या माणसांना पंचशील कळलं पाहिजे, आमच्या समाजाला भविष्य प्रतिज्ञा करायला पाहिजे, आमच्या समाजाला बौद्ध धर्मगुरू सामाजिक कार्य कळालं पाहिजे. हे सर्व बाबी जर आमच्या समाजाला कळल्यात निश्चितच बाबासाहेबांची धम्म चळवळ आणखी 200 वर्ष टिकेल यामध्ये दुमत. आणि म्हणून तुम्ही सर्वजण माझ्या सोबत आहात असं मी गृहीत धरतो. आणि या ठिकाणी आमच्या कोर कमिटीचे पदाधिकारी अध्यक्षांना थोडंसं तांत्रिक अडचण आल्यामुळे तरी पण रात्री 2 वाजेपर्यंत सर आपल्यासोबत होते. मी ते आपल्यासोबत आहेत असं मी गृहीत धरतो आणि आपल्या सर्वांना पत्रकार बंधूंना धन्यवाद देतो. असेच आमच्यासोबत राहाल, संपूर्ण महाराष्ट्र आपण भारत कव्हर करा अशी आपल्या सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी